मित्रांनो, आयफोन वर्सेस अँड्रॉइड ही चर्चा कायमच रंगलेली असते. तर आयफोनची क्रेज काय आहे हे सांगण्याची काही गरज नाही. आयफोन हा एक ब्रँड आहे, मान्य आहे. पण आजकाल कोणीही उठसूट येतं आणि आयफोनची खरेदी करतं. मग आधी आयफोन कोणाकडे असेल तर भारी आणि युनिक वाटायचं. पण आता आयफोन खूप जास्त कॉमन झाला आहे. तर तुम्ही 50 ते 60,000 रुपये जर इन्व्हेस्ट करून आयफोन घ्यायला हवा का? हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. नो डाऊट आयफोन भारी आहे. आयफोनचा डिझाईन तुम्ही बघा, आयफोनचा डिस्प्ले तुम्ही बघा, आयफोनचा कॅमेरा तुम्ही बघा, व्हिडिओ क्वालिटी बघा किंवा लाँग लास्टिंग 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी पण आयफोन टिकतो. त्याच्यामध्ये अपडेट्स रेग्युलर येतात. सगळं मान्य आहे, पण काही कमतरता पण आहेत, तर त्या आपण बघूया. सो आयफोनमध्ये कॉम्प्लिकेटेड असणाऱ्या किंवा मिसिंग असणाऱ्या काही गोष्टी. तर पहिली गोष्ट आहे ती कस्टमायझेशन. आता होम स्क्रीनवर आपण जे कस्टमाइज वगैरे करतो ते आयफोनमध्ये आपण करू शकत नाही. जे अँड्रॉइडमध्ये करतो ते आपण आयफोनमध्ये नाही करू शकत. ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट येते बॅक बटन. आता आयफोनवाला युजरला माहिती आहे की बॅक बटनचं, पण अँड्रॉइडवाला जर युजर आयफोन पहिल्यांदा जर यूज करत असेल तर बॅक बटनबद्दल माहितीच नाही, कारण ते एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की समजतच नाही ते. आता अँड्रॉइडमध्ये सिम्पल वेमध्ये आपल्याला दिसतं किंवा नॅव्हिगेशन असतं की बॅक बटन कुठे आहे, म्हणजे डायरेक्टली आपण बॅक घेऊ शकतो, साईडने स्वाईप केले तर बॅक येऊ शकतो अँड्रॉइडमध्ये. पण आयफोनला तसं नाही, स्पेसिफिक बटनच नाही आहे. म्हणजे तुम्ही एकदा प्रेस करा किंवा तुम्ही दोनदा प्रेस करा त्यावेळी ते बॅक येतं वगैरे, अशा गोष्टी आहेत. तर बॅक बटन थोडंसं किचकट आहे, थोडंसं अवघड आहे. आता तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते कॉल रेकॉर्डिंग. आता आयफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगच नाही, लिटरली कॉल रेकॉर्डिंग नाही आहे. म्हणजे आपण कॉल रेकॉर्ड समोरच्याचा करू शकत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त कॉल लॉगमध्ये जी हिस्ट्री आहे ना, ती 2 आठवड्याच्या मागच्या हिस्ट्रीज डिलीट होऊन जाते. म्हणजे कुणाला कॉल लावला, कुणाला नाही लावला, जे काय असेल ते सगळं डिलीट होऊन जातं. हा म्हणजे केवढा मोठा ड्रॉबॅक आहे ना याचा. नेक्स्ट आहे एक्सपांडेबल स्टोरेज, जे की आपण आयफोनमध्ये मेमरी कार्ड वगैरे काही लावू शकत नाही, जे की आपण स्टोरेज एक्सपांड करू शकत नाही. नंतर येतं मल्टीटास्किंग. आता आयफोनमध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स तर अलाउ करतच नाही. ते डाउनलोड आपण करू शकत नाही आणि अलाउ पण करत नाही. पण जरी आपण डाउनलोड केलं त्याच्यामध्ये, तरी पण मल्टीटास्किंगसाठी त्याला अलाउ करत नाही. म्हणजे फक्त काही ॲप्सला आयफोन बॅकग्राऊंडमध्ये रन करतं आणि त्याला अलाउ करतं. आणि मल्टीटास्किंगमध्ये स्विच करताना आपण काही वेळा त्यामध्ये आयफोन ॲप्लिकेशनला स्टॉप करतं. बॅकग्राऊंडमध्ये रनिंग असणारे ॲप्लिकेशन्स आपण ओपन केले की ते स्टॉप होऊन जातात. नेक्स्ट आहे मोर ॲप्स, म्हणजे जास्त ॲप्स. आता ह्यामध्ये आपण बघा, अँड्रॉइडमध्ये आपण मल्टिपल ॲप्स इन्स्टॉल करू शकतो. जास्त ॲप्लिकेशन्स असतात. आयफोनमध्ये पण असतात. आयफोनमध्ये पण भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. बट आयफोनमध्ये आपण थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करू शकत नाही. त्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत थर्ड पार्टी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी. पण जनरली आपण आयफोनमध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन कोणतं इन्स्टॉलच करू शकत नाही. जसं की ट्रूकॉलर आपण कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे वगैरे बघण्यासाठी यूज करतो. थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आहे, बट आयफोनमध्ये आपण यूज नाही करू शकत, कारण ते डाउनलोडच नाही करू शकत. नेक्स्ट गोष्ट आहे चार्जर. ॲक्च्युली आयफोनमध्ये जो चार्जर असतो तो लाईटनिंग पोर्टवाला चार्जर असतो. आयफोनमध्ये लाईटनिंग पोर्टवाला चार्जर असतो, सी टाईप चार्जर नसतो. तर सी टाईप पोर्ट नसतो, सी टाईप चार्ज नसतो, त्यामुळे फास्ट चार्जिंग नसते आणि डेटा ट्रान्सफर पण फास्ट होत नाही ॲक्च्युली. नेक्स्ट आहे हेडफोन जॅक नसतो ह्याच्यामध्ये, आपल्याला कनेक्टर लागतो त्यासाठी. तेव्हा आपण कनेक्ट करू शकतो किंवा मग वायरलेस हेडफोन्स वगैरे यूज करणं हा एक ऑप्शन आहे त्याच्यावरचा. नेक्स्ट असतं की आपण आयफोनमध्ये लॉन्चर यूज करू शकत नाही. ॲक्च्युली आपण लॉन्चर यूज करू शकत नाही कोणता, म्हणजे जे ॲप लॉन्चर वगैरे असतात, वेगवेगळे लॉन्चर असतात, ते यूज नाही करू शकत आपण. नेक्स्ट थिंग आहे नोटिफिकेशन. अँड्रॉइडमध्ये आपण इझिली नोटिफिकेशन डिसेबल करू शकतो. आयफोनमध्ये पण डिसेबल करू शकतो. बट काय होतं प्रॉब्लेम, की आता समजा फ्लिपकार्टचे तुम्हाला जर नोटिफिकेशन येत आहेत, समजा तुम्हाला फ्लिपकार्टचे नोटिफिकेशन येत आहेत, तर तुम्ही ज्यावेळी ते डिसेबल करता त्यावेळी तुम्ही पर्टिक्युलर कोणतं नोटिफिकेशन डिसेबल नाही करू शकत. तुम्हाला ते सगळेच नोटिफिकेशन डिसेबल होतात. म्हणजे तुम्हाला तुमची ऑर्डर आत्ता प्लेस झाली आहे किंवा ऑर्डर डिलिव्हर होणार आहे, हे पण नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार नाहीत, फक्त ते डिसेबल केल्यामुळे. आणि लास्ट पॉईंट आहे प्राइसिंग. आयफोनची प्राइसिंग आपल्याला माहिती आहे कितीपर्यंत जाते. जनरली बेसिक जरी आयफोनचं मॉडेल लेटेस्टवालं घ्यायला गेलं तरी पण 70,000 ते 80,000 रुपये तिथंच जातात. जर हायर वेरियंट वगैरे घ्यायला गेलं तर 1,00,000 1,50,000 रुपये जातात. तिथंच अँड्रॉइड तुम्ही 50,000 जरी तुमचं बजेट गेलं तरी पण 50,000मध्ये खूप छान अँड्रॉइड येतो.
याचा अर्थ हा नाही आहे की अँड्रॉईडला प्रोमोट करतो आहे, अँड्रॉईड चांगला आहे आणि आयफोन चांगला नाही असं. ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट्सवर आहे आणि ज्याच्या त्याच्या इंटरेस्टवर आहे. बेसिकली जर तुम्हाला आयफोनच घ्यायचा असेल आणि तुम्ही जर युजर असे आहात की तुम्ही 4-5 वर्ष वापरणार आहात, तर तुम्ही ते 7-8 वर्ष पण तो आयफोन वापरू शकता. एवढा तो लाँग लास्टिंग असतो, एवढा तो टिकतो. पण आयफोनमध्ये पण कमी या खूप साऱ्या आहेत. तुम्हाला जर स्पेसिफिकेशन्सनुसार जायचं असेल, तुम्हाला फीचर्सनुसार जायचं असेल, तर तुम्ही अँड्रॉईड घेतलेला चांगला. जर तुम्हाला लाँग लास्टिंगसाठी पाहिजे, तुम्हाला अपडेट्स चांगले पाहिजेत, तुम्हाला ब्रँड बरोबर जायचं आहे, तर तुम्ही आयफोनकडे जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.